काय ते सीताला पहिल खारीच बनवून टाकलं. येते येते चालू आहे. तर बघा ते ओलाची काय कंडिशन आहे. हा त्याला पहिल खारीचा कार्यक्रम केला त्याला. वा ऊस ते पेरायला आणलाय ऊस. नाही नाही लग्न आहे बरं कुणाचं आहे ते माहित नाही ना. फक्त लग्न आहे. हा फक्त लग्न आहे. त्या लग्नाला तिथं तयारी. कसा आहे ऊस कसं बांधलंय बघा ते पहिल खारी आहे का. म्हणजे इंडियामध्ये ओलाचा उपयोग असा आपणच केलेला आहे की त्याला म्हणजे ओलाचा वापर असा की ऊस बांधून नाद करतो काय अशा पद्धतीमध्ये ओलाचा उपयोग एक नंबर पद्धतीमध्ये आम्ही करतो. म्हणजे असं एकदम ते फैल खारा ते सोडावं फैल खारा फैल ओलाच्या समोर तर असं मस्त पैकी आणलेलं आहे. तर बघत राहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओजी पूर्व या चॅनलवर. तर सीन का झालेलं माहित आहे का. तुम्ही तर पहिलं बघितलं ऊस ते आणला होता. लग्न होतं लग्न. तर अचानकच सीन काय झाला माहित आहे का. आवाज ऐकायला का तुम्ही. भयंकर लग्नामध्ये झाला मॅटर. लग्नामध्ये अचानकच पुरीच्या तिकडले आले. ठीक आहे म्हणजे पुरीचा मामा आला भाची आली असे सगळे आले. पुन्हा सीता पुन्हा तर कॉल केला आणि सीता वरून देवता आले. असा भयानक पाऊस चालू झालाय बघा. इथं लाइटिंग असं लाइटिंग बंद करतो मी. ठीक आहे बघितलं का असं अशा प्रकारे सगळं पाऊस चालू आहे. आणि इथं लग्नाची तयारी केली होती बघा आपण. तुम्ही लावल्या दिसलं का तुळशीच्या लग्नाची. तुम्हाला आवाज येत नसेल ते मी बंद करतो आणि तुम्हाला मधात जाऊन बोलतो. ठीक आहे तर सीन काय म्हणतो. इथं आमची मातोश्री ते बघायला का दिसलं हा ते असं कुन्नस ठेवून आम्हाला बघायला येतं. कुन्नस ठेवून. आता मला सांगा माझी काय तू काय पाऊस अचानक आला ते आला. संध्याकाळी करायचं होतं आमचं तुळशीचं लग्न. तुमच्या इथं पण पाऊस चालू आहे का ते सांगा. आणि आमच्याकडे तर पाऊस लय भयानक चालू झालाय. तुळशीचं लग्न लावलं आम्ही. पावसाला लवकर आरती ते केली. आरती ती केल्यानंतर पुन्हा अजून पाऊस वाढला. तर अशा प्रकारे आमच्या घरात आज तुळशीचं लग्न केलेलं आहे आम्ही मस्तपैकी. आणि हा आता सीन काय म्हणतात लग्न बिग्न झालेलं आहे. आणि लाईट केव्हा पण जाऊ शकता काय सांगता येत नाही. आणि बाहेर तर तुम्हाला माहित आहे पाऊस कसा चालू आहे. आणि हा आता तुमचा भाऊ करणार आहे आंघोळ. आंघोळ करायचा विषय मस्त ना. मला कोण तर म्हणलं भाई एकदम सिल्कीन ते केस करून ना दही भी शॅम्पू दही भी लावून केस करून घ्यायचं. म्हणून आता मी ना दही लावणार आहे माझ्या डोक्याला. दही ना आंघोळ. लग्न झालं लोक हळदीनं आंघोळ करतात. मी दही ना आंघोळ करणार आहे. तर चला आता माझं ना मस्त पैकी असं 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 इथं चालू आहे ते काय ते दही लिंबू दही लिंबू दही लिंबू दही लिंबू असे मला कुन्न स्टीव आले. विषय हाड आहे असं. कुठं बसू. या इथं लाईटीला या इथं बसतो. तर मित्रांनो इथं आता आपण बसून घेऊ एकदम. आणि इथं बघा इथं आता दही लावणार आहेत. तमानी टी शर्ट वर जाईल माझ्या. हो चांगलं लावा. कसं लावलेत बघा. नीट लावा. तर तुम्ही पण कवा दही लावले का. दही लावून शॅम्पू ते आंघोळ करायचं मस्त चांगलं राहतं मग केसासाठी. तर असं दह्यानं चालू आहे माझं सध्या. लग्नात तर बघितलं बघा किती मॅटर झाला. सीता तुळशीचं लग्न राहतंय ना. वरून देवता आले लग्नात. त्यांना बहुतेक वरून देवता सोबत दुसरे पण देव आले होते. पण अचानक पाऊस आला. त्यांना वाटलं बहुतेक पुऱ्या तेलात कस काय पवायल्यात असं म्हणलं. तरी सीता म्हणले की पुऱ्या कस काय तेलात पवायल्यात तुमच्या. काय म्हणतात तेलात पुरलेल्या काय म्हणतात पवलेल्या काय पुऱ्या आम्ही खात नाही. अरे देवा म्हणलं मला भयंकर विचार पडला की तेलात कस काय पुरी पवायले. लग्नामध्ये खूप विचार पडला आम्हाला की तेलात पवली नसते तर मग ते खाण्याच्या लायकीची असते. परत तेलामध्ये लग्नामध्ये पुरी पवली तेलात.
आणि बघा आलूच्या भाजीमध्ये वांग मिक्स केलं. ते म्हणलो अरे देवा एवढं मोठं पार आलूच्या भाजीमध्ये वांग मिक्स केलं ते नाही चलत ना असं करायला. आता तनिमाच्या कपाळाला लावायले दही, कपाळा नाही टोक्याला लावायले दही आणि मस्त पैकी असं लावायले. थंड तर लागायले त्यांनी फक्त माझं टी शर्ट खराब करून म्हणून झालं. तर सांगा की आमच्या इथं तर अशा प्रकारे तुळशीचं लग्न आम्ही केलेलं आहे. आता आमची पोरगी चांगल्या घरात नांदाव तेवढीच अपेक्षा आहे. दुसरं काय नकोय आम्हाला. पुरीच्या काय नवरी कल्ले म्हणले की काय नको आम्हाला, तुमची पोरगी द्या सुखात. पर वरून देवला आला राग. त्यांनी म्हणले असं कसं आम्ही तुम्हाला रिकाम्या येताना पोरगी कसं देऊ, म्हणून त्यांनी असा पाऊस टाकला खंडीभर. जाताना पाणीच पाणी नाही तुम्ही. तर असं असं लाटा असं लाट डोळ्यात कापला बाई, डोळ्यात कापला बाई, डोळ्यात कापलं तरी बाई आता दिसायला पण पोसायले. त्याला डोक्यात लावून तरी तर ते सीता आमच्या डोक्या मारायला डोळ्यामध्ये तरी टाकायला. बघा थोडा अत्याचार उलाला माझ्यावर. सांगा कसं करावं करा. असं अशी भरिंग दिले मला. लग्न झाल्यापर्यंत लग्न होतं तोपर्यंत मला शांत बोलले सगळ्यांनी कल्याणनी. तर बघा असं गेलेलं आहे. भयंकर विषय झालेला आहे. आता आम्ही बसत नसतो शांत. माझं डोकं फिरलंय आता. असं कसं गेलं अजून नको. तर मित्रांनो मी जातो आता. बघा आता येऊन पुसायले. आधी पूर्ण काम केलं त्यानंतर येऊन करणं. अशी काय बोलावं तुम्हाला, काय बोलावं यार. चला बाथरूम मध्ये जाऊन मीटर चालू करायचे. आता काय अजून मारायला येऊ लागला का, मारायला येऊ लागला का. लिंबू चांगलं नसतं पोह्यासाठी नाही झाला. तर मित्रांनो चला तर बाहेर जाऊया. असं मस्त पैकी आधी हीटर ऑन करूया. ठीक आहे असं हीटर ऑन करूया. असं बाथरूम मध्ये जाऊया. तिथं आधी लाईट ऑन करूया. हा तिथं अशी इथं आता आलोय. हीटर आपण हीटर ऑन करूया. ठीक आहे. तर असं येऊन असं हीटर ऑन केलेलं आहे. पाणी ते गरम होत्या. ठीक आहे. पाणी ते गरम झालं ना त्यानंतर आंघोळ करतो मी. तर मित्रांनो कसं काय आधी बघा आत्ताच आंघोळ करून आलोय. आत्ताच तरी अजून बाहेर पाऊस चालूच आहे. थोडा मोळा बंद झाला म्हणा आता थोडासा. ठीक आहे. आणि बाहेर तर अंधारच पडला म्हणून दिसणार नाही तुम्हाला. मी लाईट इथे बंद झाल्यामुळे. आणि इथं न्यूज चॅनलवर पण बघा कसा शेतकऱ्याचं ते नुकसान चालू आहे. तेच न्यूजवर पण आता मी लावलं न्यूज. तर त्याच्यावर पण तेच चालू आहे की शेतकऱ्याचं नुकसान ते रानामध्ये ते. आता निसर्ग काय शेवटी आपण काय बोलणार. तर बघा आता मी फ्रेश होऊन आलोय. आंघोळ बिंघोळ करून मस्त बाईक आलोय. तर बघा कसा वाटला आजचा ब्लॉग. छोटासाच ब्लॉग बनवलाय पण कसा वाटलाय ते सांगा. आणि नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या चॅनलवरच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.